दोन प्रकारचे आहेत, एक चांगलं कर्म आहे आणि एक वाईट कर्म आहे. फरक एवढाच आहे, चांगलं कर्म करायला तेवढाच वेळ जातो आणि वाईट कर्म करायला तेवढाच वेळ जातो. चांगलं केलं तर त्याचा फायदा आहे आणि वाईट केलं तर त्याचा तोटा आहे. चांगलं केलं तर उद्धार आहे आणि वाईट केलं तर अधोगती आहे. माऊली ज्ञानोबा उदाहरण देतात. दधी जळाची घुसळणा व्यापार सारखे विचक्षणा वाळवे तिळा घाना गाळणे. फार गोड सांगतात ज्ञानोबारांचे शब्द. कानावरती पडले तरी डोळ्यातून अश्रू येतात. किती अनुभवी असेल ज्ञानोबा, काय ज्ञान असेल. उपजताची ज्ञानी हेवर म जाणोनी आले लोटांगणे चांगदेव. किती अधिकार. 16वं वरीस आपलं धोक्याच आहे हो. ज्ञानोबारांचं 16वं वरीस मोक्याचं होतं. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ शके 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरी. श्री सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. अरे एका मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद 16 वर्षाच्या मुलामध्ये. मेलेल्या आणि जिवंत माणसाच्या हातून जर ज्ञानेश्वरी लिहिली असती ना तर मानवी जीवनाला गर्व झाला असता. ज्ञानोबाराला लिहिता येत नव्हतं असं म्हटले असते. आजच किती आक्षेप घेतात संत चरित्रावरती, संत साहित्यावरती. ते तर वेगळंच झालं असतं. मेले माणूस जिथं उठविले वेळ काळात ते ग्रासेल. ज्यांनी मेलेल्या माणसाला जिवंत करून तो ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आज आमच्या तुमच्यासाठी लिहिलाय. अधिकार आहे ज्ञानोबारायांचा. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की दाटणे एक धनंजया. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात दधी जळाच्या घुसळणा व्यापार सारिकेची विचक्षणा. जसं दही आणि पाणी घुसळण्याची क्रिया एक आहे, पण दही घुसळल्यानंतर दह्यापासून काय निघतं? ताक आणि लोणी निघतं. दह्यापासून ताक आणि लोणी निघतं. त्याच तुलनेचं पाणी घ्या. जेवढा वेळ तुम्ही दही घुसळला त्याच्या दुप्पट वेळ तुम्ही पाणी घुसळा. कुठला वेगळा पदार्थ निर्माण होईल का? नाही होऊ शकत. तसं वाळवे तिळा घाना गाळणे एक. वाळू गाळल्यानंतर काही निघतं का? नाही. तीळ गाळल्यानंतर तिळापासून काही निघतं का? तेल निघतं, नाही का? मग तिळापासून तेल निघतं, वाळूपासून काही निघत नाही. तसं चांगलं कर्म केलं तर उद्धार आणि वाईट कर्म केलं तर अधोगती. माऊली ज्ञानोबा अजून एक दृष्टांत देतात. पैशिळा काश दोरिया दाटणे एक धनंजया परिजे वाहता विसावया मिळजे ते घेपे मिळजे ते घेपे. तुम्ही शिळा वागवा नाही तर शिदोरी वागवा. शिळा म्हणजे दगड आणि शिदोरी म्हणजे उदरनिर्वाहासाठी वापरली जाणारी सामग्री, ज्याला आपण शिदोरी म्हणतो, भाकर म्हणतो. दोघं वारकरी पंढरपूरला निघाले. ज्ञानोबांचा दृष्टांत फार गोड आहे. वारकरी वारीला निघाले, एक जुना एक नवा. नवीन वारकरी जुन्या वारकऱ्याला विचारायला गेला. म्हटलं मला यावंसं वाटतं वारीला, काय नाव लागतं हो? आता हा मस्करीमध्ये त्याला चेष्टा करत गेला त्याची. अरे वारीला निघालास, वा वा चांगली गोष्ट आहे. हां बरं काय न्यायचं म्हटलास? वारीला जायचं म्हटलं रिकाम्या हातानं जायचं नसतंस. हा काय म्हटलं? रिकाम्या हातानं जायचं नसतं. मग काहीतरी बरोबर घ्यावं लागतं, वागवावं लागतं. हा सहज म्हटला त्याला मस्करीमध्ये. हा नवीन वारकरी घरी आला, पण त्यानं आदल्या दिवशी कीर्तन ऐकलं होतं की कीर्तनकार महाराजांनी वारीचं महत्त्व कीर्तनात सांगितलं की वारीला जायचं म्हटलं रिकामा जरी गेला तरी तो उपाशी राहत नाही. नाही का? हर कोई लागी पाव खाने को मिष्टान्न मिले आखिर बैकुंठ को जाय. सगळं मिळतंय, मग काय न्यायचं? ह्या जुन्या नवीन वारकऱ्यानं काय केलं, एका उपरण्यामध्ये चांगला 4-5 किलोचा दगड बांधला, खांद्यावर टाकलं, निघाला वारीला. जुना जो वारकरी होता त्यानं आपल्या बरोबर लागणारी जी सामग्री आहे, मग भाजी भाकरी असेल, एक टायमाची शिदोरी असेल, ताट तांबे असेल किंवा अंथूण पांघरू असेल, सगळं एका गाठोड्यात बांधलं आणि खांद्यावर टाकून निघाला वारीला. दोघं समान वारकरी आहे, एक जुना आणि एक नवा. दोघंही वारीला निघाले. दुपारची वेळ आहे, तहान लागली, भूक लागली. जुन्या वारकऱ्यानं आपल्या बरोबर बांधून आणलेली शिदोरी सोडली, शिदोरी खाल्ली, पाणी पिला, ढेकर देऊन थंडगार झाडाखाली झोपला.
दुसरा जो नवीन वारकरी ऐकून आलेला होता ना, ज्यानं आपल्या उपरण्यात दगड बांधून आणलेला, भूक तर कडकडून लागलेली होती, तहान तर विचारूच नका, खूप लागलेली होती, पण खांद्यावरचा दगड खाली उतरवला, दगड सोडला, दगडाकडे बघतोय आणि समोरच्याकडे बघतोय. समोरच्यानं काहीतरी खाल्लंय, ऐकताय ना, समोरच्यानं काहीतरी खाल्लंय, आपण काय दगड खायचा का? ज्ञानोबराय म्हणतात, पै शिळा काश दोरिया दाटणे एक धनंजया, परिजे वाहता विसावया मिळजे ते घेपे. तुम्ही शिळा वागवा नाहीतर शिदोरी वागवा, पण जे वागवल्यानंतर ज्याच्यापासून काहीतरी फायदा होईल असं वागवा. कर्म ते करा जे कर्म केल्यानंतर तुमचा माझा उद्धार होईल, असं कर्म करा. काय करा? अभंगाचं का जाता नरका घोडा, का जाता जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण. करणे ते हेची करा. करणे हा शब्द जबाबदारीचा आहे. करणे हे करावं लागेल, नाही आधी करणे सांगतो तो खूप बरं आहे. करणे ते हेची करा दर्शविता येते आपल्याला. आणि दुसरा त्याचा अर्थ अतिशय महत्त्वाचा आहे. करणे या शब्दामध्ये शेवटचं अक्षर ने, ते जर बाजूला काढलं तर दोनच अक्षरं उरतात. कर, कर हाताला प्राकृतमध्ये म्हणतात आणि हस्त हाताला संस्कृतमध्ये म्हणतात. करणे ते हेची करा. 75% चांगले किंवा वाईट कामं माणसं हाताने करतात. टाळ वाजवण्याचं काम हात करतात, विणा वाजवण्याचं काम हात करतात, मृदंग वाजवण्याचं काम हात करतात, टाळी वाजवण्याचं काम हात करतात. आणि 75% म्हणजे व्यवहारामध्ये आज स्वयंपाक करायचं काम, भांडी धुवायचं, धुणं धुवायचं, काय काय असेल ते सगळी 75% कामं माणसं हाताने करत आहेत. आणि म्हणून या हातामध्ये लक्ष्मी आहे, या हातामध्ये सरस्वती आहे आणि या हातामध्ये कृष्ण परमात्मा आहे. आमच्या महिला माता भगिनी झोपेतून उठल्यानंतर पहिला नमस्कार हाताला करण्याचं कारण आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुल्ले सरस्वती, करमध्ये तू गोविंदम प्रभाते कर दर्शन. पहिल्यांदा हाताला आपण नमस्कार करतो का? कराग्रे वसते लक्ष्मी, या हातामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य आहे. का? तुम्ही केलेल्या कष्टाचा मोबदला योग्य रीतीनं तुम्हाला मिळणं, याला लक्ष्मी प्राप्ती म्हणतात. नाही का? ही सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी. आणि म्हणून तुम्ही जेवढं करत असाल, अर्थात जीवनामध्ये जेवढं कमवत असाल, 1 रुपया कमवलात तर त्यातला 4 भाग हा दानात जायला हवा. तुम्ही जर 1 रुपया कमवून 4 दान केलं तर तुमच्या जीवनातले 12 सही आणि सलामत राहतात. 12 सलामत राहावे असं वाटत असेल. कधी कधी माणूस रुपयाची अपेक्षा करतो आणि रुपयाची अपेक्षा केली तर रुपया शिल्लक राहत नाही. म्हणून 1 रुपया कमवलातला त्यातला 4 भाग दानात घालवला तर 12 सलामत राहतो. वर्षातून 1 सप्ताह आहे फक्त. या सप्ताहासाठी आपल्याला असून किती वर्गणी आहे, किंवा देऊन आपण काय देणार आहे? पंगत देणार आहे, एक खूप काय घबाड तर देणार नाही आहे. पण ज्यानं हे शरीर तुम्हाला दान दिलंय त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे की नाही? कर्तव्य आहे आपलं ते. ज्याने हा देह दिला दान तयाचे करणं चिंतन, त्याचं चिंतन करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. म्हणून या हातामध्ये लक्ष्मी आहे, या हातामध्ये सरस्वती आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुल्ले सरस्वती, करमध्ये तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. सरस्वती आहे. मुलं शाळेत जातात, अभ्यास करतात. सरस्वती माता, त्या सरस्वती मातेचा फोटो प्रत्येक शाळेतल्या वर्गामध्ये असतो. प्रत्येक वर्गामध्ये. का? सरस्वती ही विद्येची देवता मानलेली आहे आणि ती हातामध्ये आहे. या हाताने तुम्ही लिहिणार आहात, पेपर लिहिणार आहात, अभ्यास लिहिणार आहात या हातामध्ये. आणि म्हणून हाताला वंदन करायचं आहे की आजच्या दिवसभरामध्ये माझ्या हातून चांगला अभ्यास व्हावा,
माझ्या हातून चांगल्या ठिकाणी दान घडावं आणि माझ्या हातून कीर्तनाला आल्यानंतर भगवंताचं भजन घडावं, याच्यासाठी आजचा दिवस माझा योग्य अशा कामी लागावा, म्हणून हाताला वंदन प्रथमतः आहे. दुसरं वंदन आपण धरतीला करतो, कारण ही धरती क्षमाशील आहे. क्षमया धरित्री माता ही क्षमाशील आहे आणि म्हणून हिला पायाचा स्पर्श होण्याच्या अगोदर तिची क्षमा याचना करा. व्यवहारात एखाद्या माणसाला धक्का लागला तर आपण माफी मागतो, अरे बाबा माफ करा, तुम्हाला धक्का लागला जरा. या धर्तीवरती आपण 4 व्हीलरमध्ये चालतो, 2 व्हीलरवर चालतो, कोणी पायी चालतं, कोणी पापी आहे, कोणी पुण्यवान आहे. अशी ती करत नाही भेदभाव की मी नाही याला पाय ठेवू देईल, याला पाय ठेवू देणार नाही. दारुड्यालाही ती सांभाळते आणि चांगल्यालाही माळकऱ्यालाही ती सांभाळते. क्षमाशील आहे, क्षमया धरित्री. म्हणून या धरतीला वंदन केलं पाहिजे. ने जोडून या धन उत्तम व्यवहारे. दान कुठं करावं? ज्याच्या पोटात भूक आहे त्याला दान करून फायदा आहे का? समुद्र आहे, समुद्रावर पाऊस पाडून उपयोग आहे का? नाही. वृथा वृष्टी समुद्रेषु वृथा तृप्तेषु भोजनम वृथा दानम धनाढ्येषु वृथा दीपो दिवापीच. फार गोड सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये. वृथा वृष्टी समुद्रेषु, समुद्रावर पाऊस पाडून फायदा नाही. वृथा तृप्तेषु भोजनम, तृप्त माणसाला भोजन घालून फायदा नाही. वृथा दानम धनाढ्येषु, धनवान माणसाला दान देऊन फायदा नाही. वृथा दीपो दिवापीच, दिवसा दिवा लावण्यात मजा नाही का? तसं मानवी जीवन आहे आणि म्हणून हे कर्तव्यानं समृद्ध बनत असतं. आणि हे कर्तव्य महिला भगिनीनो ऐका, आपल्या हातात आहे. चांगलं काय वाईट काय काय असेल ते. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असं काहीतरी कर्म करा, चांगलं कर्म करा, जेणेकरून तुमचा उद्धार होईल. वाईट कर्म करू नका. केलं तर होईल काय, नरका घोरा का जाता. समुद्रामध्ये मीठ तयार होतं. एक दिवस त्या मिठाला गर्व झाला, कुठपर्यंत ह्याच्यात राहायचं, एकदाचं वेगळं निघूया आपण. झालं काय, एक दिवस ते वेगळं निघालं. एका वाफ्यात आलं, शुद्ध मीठ बाजूला झालं. शुद्ध मिठाच्या पॅकिंग बनवल्या, दुकानदार लोकांना देण्यात आल्या. एक बाई त्या दुकानामध्ये मीठ खरेदी करायला गेली, तिनं 1 किलोची पॅकिंग विकत घेतली आणि बास्केटीत टाकली. तेव्हा हे मीठ म्हणतं, वा काय आनंद आपल्या जीवनात आहे हो. कधी न मिळणारी माय, कधी न मिळणारी आई आज आपल्याला मिळाली. ज्या बाईनं ते मीठ खरेदी केलं तिला ते आई मानायला लागलं. बरं जाऊ द्या, आई तर आई. त्या बाईनं ते घरी नेलं, बरणी सोडलं, बरणी मांडणीवर ठेवून दिली. दुसऱ्या दिवशी बरणी घेतली, त्यातून चिमूटभर मीठ घेतलं, पाट्यावर ठेवलं आणि त्या पाट्यावर 5-6 लवंगी मिरच्या ठेवल्या. ऐकताय ना? तेव्हा हे मीठ म्हणतो, वा काय आनंद आपल्या जीवनात आहे हो. कधी न मिळणारी आई तर मिळाली, पण आता बायको सुद्धा मिळाली राहो. आता आपलं लग्न मिरची बरोबर होणार. आता मिरची ही आपली बायको होणार. पण त्याला माहीत नसतं बाबा पुढे जाऊन आपला किती मोठा कार्यक्रम होणार आहे. अब पछतावत क्या होता है, चिडिया चुक गई खेत. उपयोग नाही. पश्चाताप माणसं करतात. तुम्ही पहा, वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी काही पुरुष नाही का, स्त्री पीडित पुरुष संघटना, त्या संघटनेनं असं केलं. हां, नाशिकमध्येच नाही का, मला वाचण्यात गेलं होतं. हां, आणि त्यांनी वडाला उलट्या फेऱ्या मारल्या. त्यानं विचारलं, असं का करतात तुम्ही? म्हणे ह्या बायकोने 7 वेळेला फेऱ्या मारल्या, आम्ही 7 वेळेला उलट्या फेऱ्या मारणार. विचारलं का मारणार? त्याने म्हटले ही बायको या जन्मात भेटली. कुठल्या नको. म्हणजे एक तुम्हाला सांगू का, पत्नी ही भूमिका प्रत्येक कुटुंबात फार महत्त्वाची आहे. एखाद्या स्त्रीनं जर ठरवलं ना आपल्या नवऱ्याला आयुष्यातून उठवायचं, तर ती सहज उठू शकते. एखाद्या स्त्रीनं जर ठरवलं ना आपल्या नवऱ्याला त्याच्या जीवनामध्ये खांद्याला खांदा देऊन काम करायचं, खूप प्रगती करायची, तर तीही ती करू शकते. म्हणून तिला पत्नी अर्धांगिनी असे म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल. आपल्या
दृष्टांत होता. त्याला वाटलं आता मिरची ही माझी पत्नी होणार, आता माझं तिच्याबरोबर लग्न होणार. आणि मग त्या आनंदाच्या भरामध्ये आनंद झाला. पण त्या बाईनं वरुटा घेतला आणि जे जोरात वाटायला सुरुवात केली बाबा. सकाळी सकाळी तावातावाने आपण कामाला लागतो. आता पाटा पुढल्या पिढीला सांगावं लागेल, याला वरवटा म्हणतात, याला पाटा म्हणतात. आपल्याला तरी माहीत आहे निदान, या पिढीला तरी माहीत आहे निदान, सगळी थोर मोठी मंडळी सांगतात. पण पुढील पिढीसाठी काहीतरी नोंद करून ठेवावी लागेल, वरुटा पाटा वगैरे जातं हे ते, नाही का. आणि मग त्या बाईनं वरवटा घेतला आणि जोरात वाटायला सुरुवात केली. रडू लागलं ते मीठ, पण फायदा नव्हता ना रडून. का चिडिया चुक गई खेत, आता फायदा नाही आहे. आणि मग रडलं ते, तरी देखील त्या बाईनं त्या मिरचीचा आणि मिठाचा गोळा केला आणि उकळत्या भाजीत नेऊन सोडला. एवढ्या उकळत्या पाण्याच्या किती वेदना झाल्या असतील त्याला, किती चटके बसले असतील, ते सहन केले. प्रपंचात किती दुःख होऊ द्या, किती दुःख होऊ द्या, कुणाला म्हटलं ना तू दुःखी आहे का, नाही नाही, आपल्यासारखा सुखी आपणच आहे. सांगण्याची पद्धत आहे, आतून ठोके बसतात पण ओके म्हणण्याची पद्धत जात नाही, माणूस आहे. आणि मग जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, प्रत्येक दुःखी आहे ना. आणि मग मीठ मिरचीचा एकत्र गोळा करून उकळत्या भाजीमध्ये सोडला. मीठ मिरची घातल्यानंतर भाजी चविष्ट स्वादिष्ट झाली. खाणाऱ्या लोकांना शोध करा सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि म्हणून चित्त शुद्ध जर केलं, अंतकरण निर्मळ असावं. भगवंताकडे जाताने विश्वास तो करी स्वामीवरे सत्ता, पण अंतकरण निर्मळ असलं पाहिजे. आणि म्हणून ऐकणाऱ्या काही समाजाला पटलं, म्हटले तुकोबाराया तुम्ही म्हणता भगवत उपासना करा, हे करा ते करा, त्याने आम्हाला काही फायदा होईल का. अर्थात तुम्ही परमार्थ म्हणजे काय, 2-2 तास देव चोळत बसणं म्हणजे परमार्थ आहे का. जास्त गंध लावला मोठा म्हणून मोठा वारकरी म्हटला जातो का, नाही. खरा परमार्थ म्हणजे तोच आहे. तुम्ही जो व्यवहार करता, तुम्ही कोणी सर्व्हिस करतं, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी वकील आहे, कोणी, प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये आहे. खरा परमार्थ त्याला म्हटलं जातं, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही जो व्यवहार करता, तुम्ही जे काम करता, त्या कामाशी प्रामाणिकपणे राहा, हाच खरा परमार्थ आहे. नाही तर इकडे 2 नंबर करायचं आणि मग आपल्याला चांगलं म्हणा म्हणून आपलं पुण्य करायचं, त्याचा फायदा नाही आहे. पण तुकोबाराय म्हणतात तेही पुण्य मिळतं. कधी मिळतं, अभंगाच्या दुसऱ्या जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण.
नारायण शुद्ध पुण्य ते एक. फार गोड अर्थ आहे या कडव्याचा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव आहे सर्वागटी पाहे एक वासुदेव. राम राम किती वेळा म्हणतात तो? राम राम दोनदा म्हणतात नाही का? राम एकदा म्हणून समाधान मिळतं का? नाही. राम 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 समाधान मिळतं का? नाही. राम राम म्हणण्याचं कारण आहे, ज्याच्याशी बोलतो त्याच्यातही राम आहे आणि जो बोलतो तोही राम आहे नाही का? देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र. नाथ महाराजांचा उदाहरण दृष्टांत माहीत असेल. रामेश्वराला कावडीनं पाणी घेऊन जात असताना रस्त्यात एक गाढव पाण्या वाचून व्याकुळ झालं होतं. जणू त्याचा प्राण निघून जाईल अशी अवस्था झालेली. नाथ महाराजांनी ते पाणी रामेश्वराला न नेता, कारण तिथे नेणारे अनेक भाविक आहेत, पण माझ्यासमोर जर एखादा जीव पाण्या वाचून व्याकुळ होऊन जर जात असेल तर हे कदाचित ते पातक मला लाभेल, म्हणून ते पाणी रामेश्वराला न नेता ते गाढवाला पाजलं. जयामध्ये नारायण. आता मला महिला मंडळाला प्रश्न करायचा आहे. आपण महिला माता भगिनी स्वयंपाक हाताने करतात का तोंडाने करतात? हाताने करतात ना? हां, माझं तर म्हणणं असं आहे की स्वयंपाक हाताने पण करतात आणि स्वयंपाक तोंडाने सुद्धा करतात. इथं बसलेल्यापैकी कोणती महिला गपचूप स्वयंपाक करते? कोणीच करत नाही. मग कसं म्हणता तुम्ही हाताने करता? तोंडाने आणि हाताने दोन्हीनी करतो नाही का? हां, गुपचूप कोणीच स्वयंपाक करत नाही. पण वस्तुस्थिती कशी आहे माहिती आहे का? व्यवहार. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजू शकते. दिवसभर कदाचित आपण जॉब करता, बसून थकलेले आहात. दिवसभर कुणी शेतामध्ये कष्ट करतं, कुणी एखाद्या दुकानात जात आहे कामासाठी. असं दिवसभर थकण्यासाठी आपल्याकडे भरपूर काही कामं आहेत, खूप थकतो. पण संध्याकाळी घरी आल्यानंतर प्रतिष्ठित घरातली जेवढी माणसं आहेत त्यांना चहाही आपल्यालाच द्यायचं आहे, कबाशाही आपल्यालाच धुवायचे आहे, स्वयंपाक आपल्यालाच करायचा आहे, वाढायचंही आपल्यालाच आहे, शेवटी जेवायचंही आपल्यालाच आहे आणि भांडी आपल्यालाच धुवायचे आहे. हे सगळं करत असताना होणारा त्रास हा तुम्हाला सहन करावा लागेल, कारण तुम्ही भाग्यवान आहात. लक्ष्मी का? लक्ष्मी असे नाव नुसतं लक्ष्मी घ्यायचं आणि उगाचच गुणधर्म वेगळे काय? लक्ष्मी कशा? अन्नदाता. कारण तुम्ही फार मोठं पुण्याचं काम करता, इतकं पुण्याचं काम करता. अन्नदानम महदानम. अन्नदानासारखं श्रेष्ठ दान, श्रेष्ठ पुण्य दुसरं कशातच नाही आहे. आणि रोज तुमच्याकडनं अन्नदान होतं आहे म्हणजे तुम्ही किती भाग्यवान आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का? दिवसभर थकलेलो झालेला व्याप आणि मग त्याच्यातून त्रासलो की मग स्वयंपाक करायचं कधी कधी कंटाळा येतो. आणि त्यातल्या त्या सासूबाई म्हणते मला ही भाजी आवडत नाही, सासरे म्हणतात मला ही भाजी आवडत नाही, नवऱ्याचं वेगळंच, मुलांचं वेगळं. ह्या सगळ्याचा तिरस्कार येतो कधी कधी. जास्त करून नवऱ्याच्या नावानं बोटं कमी, पण सासूच्या नावानं जास्त मोडते. आणि तेवढ्यात बिचाऱ्या नवऱ्याने चहा जर मागितला तर तिचा अवतार पाहून तो चहाच विसरून जातो. हे सगळं मला सांगायचा मुद्दा लक्षात येतोय का तुमच्या? की तुम्ही एकटीनं शिजवलेलं अन्न हे कुटुंबातले 10 माणसं खाणार आहेत, 5 माणसं खाणार आहेत, आणि तुम्ही त्या शिजवलेल्या अन्नावर काय संस्कार केलेत हे कुटुंबातल्या 10 माणसांना भोगावे लागणार आहेत. दुर्योधनाच्या घरी 56 प्रकारचा भोग आहे देवासाठी. पण जेव्हा देव दुर्योधनाच्या घरी जातात आणि दुर्योधनाकडे गेल्यानंतर सहज चर्चा निघते म्हणून देव समजावण्याचा प्रयत्न करतात. अरे कशाला भावबंदकी करता? उगाचच लावून धरण्यापेक्षा 5 गावं मागतात, देऊन टाका, काय वाद मिटून टाका. हे सांगत असताना दुर्योधन म्हटला तुला खायला बोलावलंय, ह्या उच्चपती करायला नाही बोलावलं. देव म्हटले मी काय खायला नाही आलो, मी काय भिकारी नाही आहे, मी एक राजा आहे. मी जसा तू राजा आहेस ना तसा मी एक राजा आहे. आणि मला काय भिकारी समजलं का? अरे तुझ्यापेक्षा अगोदरच माझ्या जेवणाची तयारी झालेली आहे. दुर्योधनाकडे निघतात आणि विदुर काकाकडे देव येतात. दरवाजा वाजवतात. विदुर काका सुलभा भानावर नव्हते, भगवंताचं भजन करत होते, उपासना करत होते.
आता ज्यानं बंदीखान्यात कड्या कुलप तोडले त्याला एक कडी उघडणं अवघड जाणार आहे का? कडी उघडून आत आले. चुलीवरती एका हंड्यामध्ये कण्या शिजत होत्या, झाकण ठेवलेलं होतं. देव आले आणि इतकी भूक लागलेली, विदुर काका आणि सुलभाला उठवलंच नाही. चालू द्या त्यांचं भजन. आणि मग त्या हंड्यावरचं झाकण देवाने धरलं, चटका बसला म्हणून ते हातातून खाली पडलं. मग सुलभा पटकन जागी झाली. अरे बापरे, कोणीतरी बोका आला. पाहते तर हा 2 पायाचा बोका होता. आणि मग इतका आनंद झाला. देवाला कण्या वाढतायत. आता पत्रावळीवर पानावर कण्या वाहिल्या की त्या पाण्या भारताचा नकाशा काढायच्या. देव म्हटले, अरे या कण्या इतक्या चपळ आहे, या काही पत्रावळीवर थांबण्याजोगत्या नाही आहे. देवाला विदुर काकाच्या कण्या खाण्यासाठी चतुर्भुज व्हावं लागलं. परमानंदे झाला. हो विदुरा घरच्या भक्षुणी कन्या परमानंद झाला. विदुरा घरच्या भक्षुणी कन्या परमानंद झाला. ओ विदुरा घरच्या भक्षुणी कन्या परमानंदी झाला. विदुरा घरच्या भक्षुणी कन्या परमानंदी झाला. हो परमानंद झाला. देवा परमानंद झाला. मनमोहन मुरली वाला. मनमोहन मुरली वाला. मनमोहन मुरली वाला. मनमोहन मुरली वाला. मुरली वाला. मुरली वाला. घरी कण्या खातात. देवाला लागतं काय? भाव लागतो. मेवा मिठाई नाही कामाचे, नाही कामाचे. मेवा मिठाई नाही कामाचे, नाही रे कामाचे. संतांची अंबिल बरी, उद्धवची संताची अंबिल बरी. माडी हवेली नाही कामाची, नाही कामाची. संताची झोपडी बरी, शाल दुशाल नाही कामाची, नाही कामाची. संताची गोदडी बरी, उद्धवजी संताची गोदडी बरी. एका जनार्दनी आसरा तुमचा, एका जनार्दनी आसरा तुमचा. संताची संगत बरी, उद्धवची संताची संगत बरी. विठ्ठल विठ्ठल. आणि मग विदुर काकाच्या घरच्या कण्या खाल्ल्या. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की आता आपण अगोदर प्रसाद करता किंवा काल्याचं कीर्तन झाल्यानंतर जो प्रसाद घेतला, तीच आमटी, तोच भात तुम्ही घरी तयार करा. जसा इथे लागला तसा तो घरी लागेल का? नाही. ही ताकद आहे या धर्ममंडपाची. इथे केला जाणारा जो यज्ञ आहे, आणि ते दान देण्यासाठी सुद्धा भाग्यवान असावं लागतं. बरं, भाग्यवान. दान करण्यासाठी वंशावळीचं पुण्य महत्त्वाचं आहे. माणसं एरवी फुकट दान करत नाही. आमचे आदरणीय साहेब पोपटभाऊ जेजूरकर साहेब असतील, सर्व नाही का, ते पहिल्यांदाच म्हटले मी करणारा नाही आहे. नम्रता किती असावी. मोठी माणसं असतात, भरपूर असतात, पण प्रत्येकाचं काय असतं, आम्हाला कीर्तन सुरू व्हायच्या अगोदरच ते पहिली गाठ येतात असं सांगत. पण ज्या व्यक्तीने एक शब्दही मला सांगितला नाही की मी हे केलं की मी ते करतो की काय, असं काहीच नाही. म्हणजे जो करतो सगळं काही पण मोठेपणा अजिबात घेत नाही, खरं तर हीच भगवंताची खरी भक्ती म्हणावी लागेल. एक निस्वार्थी केलेलं प्रेम, निस्वार्थी केलेला एक तो दानाचा भाग, हा त्याचं इतकं पुण्य असतं की त्याचं गणित आपण करू शकत नाही.
माझा मुद्दा होता की जसं अन्न शिजवण्याचं काम आपण ज्या वेळेला ती पंगत वगैरे हे सगळं काही करतो, अन्नदान करतो, प्रत्येकाच्या घरातून ते धान्य येतं, शिजवलं जातं, इकडे कीर्तन चालू आहे आणि मग तो घेतला जातो तो प्रसाद. आता त्याला नुसता प्रसाद म्हणत नाही, त्याला महाप्रसाद असं आपण म्हणतो. आपल्या घरातही तो महाप्रसाद तयार होईल सहज. कसा होईल माहिती आहे का? ऐका. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले. कीर्तनाला गेल्यानंतर जेवणाचं नियोजन जिथे होतं त्या घरीच गेलो डायरेक्ट आम्ही मुंबईला. आणि त्या घरी गेल्यानंतर त्या घरातली लेडीज स्वयंपाक करत होती, पण तिच्या स्वयंपाक करण्याच्या जवळच मोबाईलवरती हिंदी गाणे चालू होते. मला संगीत ही कला आहे, ती ऐकावी, सगळे गाणे ऐकावे, कुठल्याच गाण्याला नाव ठेवू नये, त्याच मताची मी आहे. ती एक कला आहे. किती टेन्शनमधला माणूस असला तर तुम्ही बघा तो गाणे ऐकतो, म्हणजे टेन्शनमुक्त होण्यासाठी ती कला आहे एक. पण कधी ऐकावं त्याला लिमिट आहे. स्वयंपाक करताना काहीतरी चांगलं ऐकावं असं महत्त्व आहे, नाही का? हां, मग ती ते ऐकत होती. माझी विनंती आहे सर्वांना, तुम्हाला हरिपाठ येत असेल तर स्वयंपाक करता करता हरिपाठ 15 मिनटं लागतात फक्त हरिपाठाला, 15ही लागत नाही. हरिपाठ होतो. नसेल हरिपाठ पाठ ना तर रामकृष्ण हरी म्हणा. नाही रामकृष्ण हरी जड जात आहे ना जरा, फक्त राम म्हणा. चपाती लाटताना राम म्हणा, चपाती टाकताना राम म्हणा, चपाती भाजताना राम म्हणा, चपाती काढताना राम म्हणा, चपाती वाढताना राम म्हणा. तुम्ही शिजवलेलं अन्न अन्न राहणार नाही, तुम्ही शिजवलेलं अन्न प्रसाद तयार होईल. जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते. आणि म्हणून माझ्या महिला माता भगिनीने विनंती आहे, तिरस्काराने अन्न शिजवू नका आजपासून. हां, करायचा कंटाळा एखाद्या दिवशी तुम्ही सहमतीनं सांगा, आज फक्त खिचडी भातच करूया, पण राग त्याच्यावर काढू नका. तुम्ही अन्नदाते आहात. आणि एक सांगू का, पवित्र अंतकरणाने मनापासून केलेलं आणि भगवत चिंतनाने केलेलं अन्न हे कधीच कमी पडत नाही, कधीच कमी पडत नाही. स्वयंपाक जेव्हा होतो, महाराज कधी कधी 10-5 माणसाला घेऊन येतात. ते काय असं विचारायला येत नाही मला, तयारी करा एवढे माणसं आहे. सहज घेऊन या, फक्त मला म्हणणार ताटं आणा. मला 20 वर्षाचा अनुभव सांगते मी. 20 वर्षामध्ये कधी असं झालं नाही की त्यांच्यासोबत बसलेला व्यक्ती कधी उपाशी गेला असेल, कधीच नाही. अनुभव आहे माझ्या जीवनातला, मी खोटं सांगत नाही आहे. हा, या धर्ममंडपात आहे, ही सत्य वस्तुस्थिती आहे. बऱ्याचदा मला अनुभवही येतो त्या गोष्टीतून आणि खूपदा मला हसायलाही येतं. माझंच मला हसायला, आणि मी स्वयंपाक तर एवढ्याच लोकांचा केला होता, असं कसं झालं? म्हणजे हा एक अनुभव आहे. तुम्ही एखादं काम मनापासून करत असाल ना, आणि ते विश्वास अटल रखना, गिरिराज की शरण में निर्मल हृदय रहेगा, गिरिराज की शरण में सर्वस्व करके अर्पण, सर्वस्व करके अर्पण, गिरिराज की शरण में बस एक बार आओ, गिरिराज की शरण में बस एक बार आओ, गिरिराज की शरण में एक बार आओ गिरिराज की शरण में, बस 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 एक बार आओ गिरिराज की शरण में, गिरिराज की शरण में, हो गिरिराज की शरण में, घनश्याम की शरण में, बस एक बार आओ गिरिराज की शरण में, एक बार आओ गिरिराज की शरण में, एक बार आओ गिरिराज की शरण में, बस एक बार आओ गिरिराज की शरण में, सर्वस्व करके अर्पण, गिरिराज की शरण में विश्वास अटल रखना, गिरिराज की शरण
निर्मल हृदय रहेगा गिरिराज की चरण में। बस एक बार आओ गिरिराज की चरण में। बस एक बार आओ गिरिराज की शरण में। बस एक बार आओ गिरिराज की शरण में। बस एक बार आओ गिरिराज की शरण में। शरणागता देव राखे एरा वाखे विघ्नांचे. आणि अशा प्रकारची शरणागती, अशा प्रकारची भक्ती तुम्ही केली पाहिजे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य. आजपासून तुम्ही नियम करायचा. स्वयंपाक करायचा ना, वेडं वाकडं काही बोलण्याऐवजी राम 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 तेवढं म्हणा, रामकृष्ण हरी तेवढं म्हणा, खूप पुण्य मिळेल. राम वेण वेणा राम वेण वीणा राम वेण वेणा राम वेण वेणा दडिता 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 जीवित गे पाइये राम वेण वेणा राम वेण वेणा राम वेण वेणा राम वेळो वेळा आम्ही गावोवी. दळिता कांडिता जेवे तागे बाई. दळिता कांडिता जेवे तागे बाई. राम वेळो वेळा आम्ही गावोवी. राम वेळो वेळा आम्ही गावोवी. गावोवी गावोवी. राम वेळोवेळा आम्ही कामामध्ये काम कोणी म्हणा, आणि तो देव करतो काय की शरणागता देव राखे तू रक्षण करतो. ऐसी आसी शरण जावे. कुणाला शरण जातो आपण? ऐसी आसी शरण जावे शक्तीची वेनवंची. ज्या देवाकडे दया आहे, ज्या देवाकडे शक्ती आहे, अशा देवाची शरणागती करायची आहे. उगाच कुणालाही हाताशी धरायचं नाही. सिंध नाही का, उगं काही माणसं काही म्हणतात आम्ही तुमच्या सणावाराचं खात नाही, आम्ही तुमच्या देवाधर्माच्या मंदिरात जात नाही. मग राहता तरी कशाला या मातीत? ऐका, ज्याच्याकडं दयाही आहे. माऊली ज्ञानोबाराय फार गोड सांगतात बरं. जसं कोल्हापुरी पैलवान रस्त्यानं चालला, जवळ एका माणसाच्या हातावर दगड पडला. कधी कधी काय होत असतं, एखाद्याक दया राहते तर शक्ती नाही, आणि एखाद्याक शक्ती राहते तर दया राहत नाही. हातावर दगड पडलेला व्याकुळ झालेला माणूस या कोल्हापुरी पैलवानाला म्हणतो, साहेब एवढा हातावरचा दगड उचलता का? फार बरं होईल. हा म्हटला, का रे तुझ्या हातावरचा दगड उचलण्यासाठी मी पैलवान झालो का? चल हट म्हटला, कुस्ती करण्यासाठी मी पैलवान झालो. निघून गेला तिथून. त्याच्या पाठीमागून एक चहा पिऊ पैलवान येत होता. चहा पिऊ म्हणजे कळतंय ना, वावटळ आली तर उडून जाईल असा. न बोलवता जवळ गेला. म्हटलं, साहेब हातावर दगड पडला नाही, फार वेदना होत असतील नाही का? दगड उचलावं लागत नाही का? बाजूला ठेवावं लागत नाही का? एवढा गोड गप्पा मारायला लागला. हा म्हटला, अरे अर्धा तास झाला आहे तू एवढा गोड गप्पा मारतोय, अगोदर दगड उचल, बाजूला ठेव, नंतर गप्पा मार. तो म्हटला, साहेब त्याचं कसं आहे, तुमच्या हातावर दगड पडला हे खरं आहे, तुम्हाला वेदना होतं हेही खरं आहे, दगड उचलून बाजूला ठेवावं लागेल हेही खरं आहे, पण खरं सांगू का, डॉक्टरनी मला जड वसूच उचलायला लावली नाही हे खरं आहे. ज्याच्याकडे दया त्याच्याकडे शक्ती नाही आहे. अरे ज्याच्याकडे दया आहे त्याच्याकडे शक्ती नाही, ज्याच्याकडे शक्ती आहे त्याच्याकडे दया नाही आहे. पण माझ्या देवाकडे दोनही आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताण म्हणसी पात्र पात्र, ते कैवल्य पवित्र, वैरी आहे दिदले, वैरी आहे दिदले. ऐसा कृपावंत कोण माझ्या
विठाये वाचून, माझ्या विठाये वाचून. तो आहे त्या देवाची शरणागती करा. ऐसी आसी शरण जावे, शरणागता देव राखे. एरा वाखे विघ्नांचे एर. कुणाला म्हणतात तुकोबाराया? सुभाषितकाराने वर्णन केलेलं आहे. धन आणि भूमो पश्वच्च गोष्टी, भार्या ग्रहद्वार जन स्मशाने, देह चिताया परलोक मार्गे कर्माणि गोगच्छति जीवैका. धन भूमीत राहतं, पशु पक्षी गायी गोठ्यामध्ये राहतात. भार्या म्हणजे पत्नी दाराच्या उंबरठ्यापर्यंत येते, जन स्मशानापर्यंत. तुम्ही पहा, एखाद्या बाईचा नवरा मरण पावला, आपण दृष्टांत पाहतोय बरं. 4 बाया तिला मागं वळतात, ही मोठ्यानं रडते. आता कुणासाठी जगू, आता जगून काय होणार, आता जगण्याची इच्छा नाही, आता काही राहिलं नाही माझं पाठीमागे, असं म्हणून ओढ्या घेते. कशासाठी? पतीबरोबर सती जाण्यासाठी. सती जाण्याची प्रथा पूर्वी होती, आता ती बंद झाली. पण ते नाही का, हां तिला मला एक विनोद म्हणून नाही, वस्तुस्थिती सांगायची आहे. कुणाच्या भावना दुखवायच्या नाही आहे. कधी ती वेळ तशी असते, पण तशी वेळ असू नये. वस्तुस्थिती कशी आहे ऐका. 4 बाया तिला मागं वळतात, बरोबर. त्या तिची समजूत घालतात. आता तुलाच त्यांची आई बनायचंय, मुलांची आई तुला बनायचंय, त्याच्या आई वडिलांचा आधार मुलगा तुला बनायचा आहे, सर्वस्व तुला या परिवाराचं बनायचं आहे. असं करू नकोस. 4 बाया तिची समजूत घालतात आणि तिचे हात धरून तिला पाठीमागं वाढतात. आता मला इमानदारीपूर्वक सांगा, समजा यदा कदाचित त्या 4 बायांनी हिचे हात जर सोडून दिले तर हे जाणार आहे का? महिला मंडळ जरा मोठ्यानं बोला. कदाचित त्या 4 बायांनी हिचे हात सोडून दिले तर ती जाणार आहे का? जरा मोठ्याने बोला की. घ्या. म्हणजे तुम्ही जोडीने आलेत ना कीर्तनाला. सुभाषितकार सांगतात त्या चुकीचं नाहीये. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे अंती जाशील एकल प्राणा माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाव कुणाचे कोण कुणाचे सखे सोय रे. बहीण कुणाची भाव कुणाचे कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. माहिरे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता तुकोबाराय त्यांना चेर म्हणतात.
एरती माईक दुःखाची जनेते, नाही आधी अंती अवसाने. आणि म्हणून काय करा, शरणागता देव राखे, त्याला शरण जा. जिसको राखे साह्या मार ना सखे. सगळं जग तुमचं वैर असू द्या, जग जगानं तुमच्यावर निंदा थुंकू द्या, काही होऊ द्या, पण विश्वास तो करी स्वामीवरे सत्ता. आणि एक सांगू का, मोठं होणाऱ्या व्यक्तीने जीवनामध्ये नेहमी नम्र असावं आणि मोठं होणाऱ्या व्यक्तीनं नेहमी समाजाचे आघात सोसण्याच्या पात्रतेचं असावं. एक सांगू, रस्त्यानं जाताना गतिरोधक असावेत, पर्याय नाही आहे. ॲक्सिडेंटची संख्या जास्त वाढत चाललेली आहे. रस्त्यानं जाताना गतिरोधक आणि मानवी जीवनात विरोधक हे असावेतच. जोपर्यंत विरोधक जास्त तयार होत नाही तोपर्यंत तुमची प्रगतीच होत नाही. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते, किसी के काम जो आए उसे इंसान कहते. कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में घबराए उसे इंसान कहते, किसी के काम जो आए उसे इंसान कहते. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. नाही, कभी सुख है कभी दुःख है. सगळं सुख असतं तर तुम्ही कीर्तनाला आले नसते, नाही का. थोडंफार दुःख आहे म्हणून माणूस देवापर्यंत जातो तरी निदान. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, एरा वाखे विघ्नांचे. काय केलं पाहिजे तुकोबाराय आम्ही देवापर्यंत पोहोचण्यासाठी? तुकोबाराय म्हणतात, काही करू नका, नम्र व्हा, लीन व्हा, नम्र व्हा. नम्रतेनं देवाकडे जाल तर नक्कीच भक्तीचं वर्म तुम्हाला कळेल. अभंगाच्या 4थ्या चरणी. तुका म्हणली नवावे, 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 तुका म्हणली नवावे. कडे भावे वरमाये, कडे भावे वरमाये, कडे भावे वरमाये, कडे भावे वरमाये. जया माते नारायण, जया माते नारायण, जया माते नारायण, कडे भावे वरमाये, कडे भावे वरमाये, कडे भावे वरमाये, कडे